एक माफी. अंजलीने मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिलं. एक अनोळखी नंबर. मेसेज फक्त 2 ओळींचा होता. मला तुझी माफी मागायची आहे. शक्य असेल तर एकदा भेटशील का? मेसेज वाचताच तिच्या हाताचा थरकाप उडाला. कारण तो मेसेज होता रोहनचा. जवळजवळ 15 वर्षांनी ज्या माणसाने तिचा विश्वास तोडला होता, तिचं आयुष्य एका क्षणात बदललं होतं, आज तो माफी मागत होता. अंजलीने मोबाईल बाजूला ठेवला. मन मात्र भूतकाळात निघून गेलं. कॉलेजमध्ये अंजली आणि रोहन एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघेही अभ्यासात हुशार. सगळ्यांना वाटायचं यांचं लग्नच होणार. रोहनही तिला मोठी मोठी स्वप्न दाखवायचा. मी नोकरीला लागलो की आपण घर घेऊ, तुझ्या आईबाबांची जबाबदारी माझी. अंजली त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवायची. एक दिवस कॉलेजमध्ये अचानक एक अफवा पसरली. अंजलीचं दुसऱ्या मुलासोबत नाव जोडलं गेलं. लोक कुजबुजू लागले. रोहन संतापला. पण त्याने अंजलीला एकदाही विचारलं नाही. सरळ तिच्यावर विश्वास ठेवणं बंद केलं. तू मला फसवलंस इतकंच म्हणाला. अंजली रडत राहिली. रोहन, एकदा तरी माझं ऐक. पण तो मागे वळूनही पाहिला नाही. काही दिवसांनी सत्य समोर आलं. ती अफवा खोटी होती. एका विद्यार्थ्याने सूड म्हणून ती पसरवली होती. सगळ्यांना सत्य कळलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. रोहनने कॉलेज सोडलं. दोघांचा संपर्क कायमचा तुटला. त्या एका घटनेने अंजली बदलली. तिने प्रेमावरचा विश्वास गमावला. तिचं लग्न झालं. पती चांगले होते. एक मुलगाही झाला. ती आयुष्यात पुढे गेली. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक प्रश्न कायम राहिला. ज्यावर इतकं प्रेम केलं त्याने माझ्यावर विश्वास का ठेवला नाही? रोहनचं आयुष्य मात्र वेगळ्या दिशेने गेलं. त्याचंही लग्न झालं. पण संसार टिकला नाही. पत्नी काही वर्षांनी आजाराने गेली. एकटेपणा त्याचा आयुष्याचा भाग झाला. वय वाढलं. मित्र कमी झाले. घर मोठं होत गेलं आणि शांतता अधिक गढत. एक दिवस जुन्या कॉलेजच्या मित्रांची भेट झाली. तिथे अंजलीबद्दल चर्चा झाली. तेव्हाच एका मित्राने त्याला सांगितलं, तुला माहीत आहे का, त्या अफवेचं सत्य तुला कधीच कळलं नाही. रोहन स्तब्ध झाला. मित्राने सगळी घटना सांगितली. त्या रात्री रोहन झोपू शकला नाही. त्याला आठवत होतं अंजलीचं रडणं, तिचं म्हणणं, एकदा तरी माझं ऐक, आणि स्वतःचा हट्ट. काही दिवसांनी त्याने जुने फोटो काढले. एक फोटो होता कॉलेजच्या ग्रुपचा. एका कोपऱ्यात अंजली हसत उभी होती. तो फोटो हातात धरून रोहन पहिल्यांदाच मोठ्याने रडला. त्याने अनेक दिवस अंजलीचा नंबर शोधला. जुने मित्र, ओळखीचे, सोशल मीडिया. शेवटी नंबर मिळाला. पण मेसेज पाठवायला त्याला 3 दिवस लागले. कारण त्याला माहीत होतं काही चुका माफीनेही पूर्ण भरून निघत नाहीत. अंजली बराच वेळ विचार करत राहिली. भेटायचं की नाही? शेवटी तिने उत्तर दिलं, उद्या सकाळी 10 वाजता जुन्या बागेत. दुसऱ्या दिवशी रोहन आधीच येऊन बसला होता. केस पूर्ण पांढरे झाले होते. डोळ्याभोवती सुरकुत्या आणि चेहऱ्यावर आयुष्यभराचं ओझं. अंजली समोर आली. दोघे काही क्षण शांत. ना राग ना हसू, फक्त शांतता. रोहन उठला, हात जोडले आणि म्हणाला, अंजली, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं पण विश्वास ठेवला नाही. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माफ कर. अंजली काही बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. मग शांतपणे म्हणाली, तुला माहीत आहे का, त्या दिवशी जर तू माझं 2 मिनिटं ऐकलं असतंस तर कदाचित आज आपल्या आयुष्याची गोष्ट वेगळी असती. रोहनने मान खाली घातली. मी रोज स्वतःलाच दोष देतो. मी शिक्षा भोगली आहे. पण माझ्या मनावरचं हे ओझं घेऊन आता जगवत नाही. अंजलीच्या डोळ्यातही पाणी आलं. ती म्हणाली, रोहन, मी तुला खूप वर्षापासूनच माफ केलं. रोहनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. पण ती पुढे म्हणाली, माफ केलं म्हणजे सगळं पूर्वीसारखं होत नाही. तुटलेला विश्वास परत जुळला तरी त्यावरची भेग कायम दिसते. दोघे बराच वेळ बोलत राहिले. जुन्या आठवणी, कॉलेज, मित्र, स्वप्न, सगळं पुन्हा एकदा समोर आलं. पण आता त्या आठवणींमध्ये हक्क नव्हता, फक्त स्वीकार होता. निघताना रोहन म्हणाला, धन्यवाद. अंजली हसली. कशासाठी? मला माफ केल्याबद्दल. अंजली म्हणाली, मी तुला माफ केलं कारण मला शांतपणे जगायचं होतं. राग मनात ठेवला असता तर शिक्षा तुला नाही, मलाच झाली असती. काही महिन्यांनी रोहनचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने. त्याच्या टेबलावर एक लिफाफा सापडला. त्यावर लिहिलं होतं, अंजलीसाठी. तिने तो उघडला. आत एक छोटंसं पत्र होतं. तू मला माफ केलंस म्हणून माझ्या आयुष्याचा शेवटचा प्रवास हलका झाला. काही नाती पुन्हा जुळत नाहीत, पण माफी माणसाला स्वतःशी पुन्हा भेटायला शिकवते. धन्यवाद. पत्रासोबत कॉलेजचा तोच जुना फोटो होता. मागे रोहनने लिहिलं होतं, प्रेम हरवलं कारण विश्वास हरवला. ही चूक पुन्हा कुणी करू नये.
अंजलीने फोटो अलगद छातीशी धरला. डोळ्यात अश्रू होते, पण मनात राग नव्हता. फक्त एक शांत प्रार्थना, देवा, कुणाच्याही आयुष्यात अशी माफी इतकी उशिरा येऊ देऊ नकोस. ही कथा मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा.